मित्रांनो, तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची माहिती आहे, कारण अमरावती जिल्ह्यामध्ये आता नवीन पदांची भरती होणार आहे। त्या संदर्भामध्ये ही महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे, त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत। टोटल 19 पद आहेत की ज्यांची भरती होणार आहे, कधी होणार आहे काय नाही सर्व डिटेल्स यामध्ये त्यांनी दिलेली आहेत। पदे यामध्ये लिपिक आहे, सिपाई आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, कार ड्रायव्हर आहे, अनेक प्रकारची पदे ती आपण पाहणार आहोत। तर पाहूया याच्यामध्ये काय म्हटलेले पहा। हा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे तो आहे 6 मार्च 2025 ला आलेला आहे। तर पाहूया यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर पहा, राज्यातील नवीन न्यायालय स्थापन करण्यास प्रलंबित प्रकरणाची संख्या, न्यायालयासाठी जागेची उपलब्धता आणि न्यायाधीशांसाठी निवासस्थानाची उपलब्धता ही बाबी विचारात घेऊन तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अनेक न्यायालय नवीन स्थापन होणार आहे, कारण आवश्यकता भरपूर आहे। तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त आता जे काही खटले आहेत न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि न्यायालयांची आवश्यकता आहे, प्लस तिथं कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता आहे, कारण सर्वात जास्त लोड हा न्यायालयीन कर्मचाऱ्यावर असतो, भरपूर त्यांना काम करावं लागतं। त्यासाठी न्यायालयाची स्थापना होऊन नवीन पदांची देखील निर्मिती केली जाणार आहे, त्याच्यामुळे जोरदार तुम्ही तयारीमध्ये राहा। तर त्या संदर्भामध्येच माहिती आहे, पाहूया काय म्हटलेले पहा। उच्च न्यायालय मुंबई याच्या मान्य नवीन न्यायालय स्थापना समितीकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे। सदर मान्यतेच्या अनुषंगाने नवीन न्यायालय निर्मितीचा प्रस्ताव मान्य उच्च न्यायालयाकडून सादर करण्यात येतो। तर यामध्ये काय, सदर प्रकरणी उक्त निकष पूर्ण होत असल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश हे न्यायालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। तसेच काय म्हटलेले पहा, महत्वाचे तेवढं आपण पाहू। न्यायाधीशांची संख्या 2863 पदे, सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 पदे आणि बाह्य यंत्रणेची 5,803 पदे निर्माण करणे। या पदामधून नवीन न्यायालय निर्माण करण्यास आवश्यक असलेली पदे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून घेण्यास मान्यता प्राप्त करण्यात आलेली आहे। तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितले होते की न्यायालयामध्ये 11,000 पदांची भरती निघणार आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता कर्मचाऱ्यांची 11,064, बाह्य यंत्रणा 5,803 अशा प्रकारची भरपूर पदे जसं जसं न्यायालयांची स्थापना होईल त्या पद्धतीने पदांची काय होईल त्या ठिकाणी निर्मिती होईल, कारण 100% ही भरती होणार म्हणजे होणारच आहे। तर आता महत्वाचं पाहूया यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे। पहा, जी काय पदाची संख्या आहे ती पाहूया आपण अगोदर। पहा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पदांची संख्या। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बिलीफ, वाहन चालक, पुस्तक बांधणीकार, सिपाई, पहारेकरी, सफाईकार, ह्या प्रकारच्या एकूण जे काही पदे आहेत टोटल आहेत 25 पदे आहेत। त्यामध्ये नियमित 19 आणि बाह्य यंत्रणेद्वारे 6 पदे आहेत। बाह्य यंत्रणा याचा अर्थ असा असतो की कॉन्ट्रॅक्ट बेसिकची पदे असतात, नियमित म्हणजेच नियमित पदे असणार आहेत। तर या अगोदर तुम्हाला कोर्ट भरतीची तयारी करायचीच असेल तर त्या संदर्भामध्ये आपण मित्रांनो खास केवळ तुमच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करत असतो, उपक्रम राबवत असतो। त्यामधला पहिला उपक्रम आपण भरतीमध्ये राबवला होता तो म्हणजेच वेबिनारचा। महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम आपण वेबिनार सुरू केलेले, ज्या विद्यार्थ्यांना घरी बसल्या सर्व मार्गदर्शन ऑटोमॅटिकली केले जाईल एकदम स्वस्त दरामध्ये, नाममात्र शुल्कामध्ये। तर या प्रकारचाच आपण अजून एक उपक्रम राबवलेला आहे की संपूर्ण तयारी विद्यार्थ्यांची अतिशय भरतीची कमी शुल्कामध्ये करून घेतली जाणार आहे। त्यासाठी आपण एक टेलिग्राम चॅनल काढलेला आहे जो की प्रीमियम असणार आहे, मंथली असणार आहे। 59 रुपये मंथली मध्ये संपूर्ण तुमची तयारी केली जाणार आहे। यामध्ये नोट्स असतील, टायपिंगचे पॅसेज असतील, फ्री वेबिनार असतील, नवीन तज्ञ मार्गदर्शक तुमच्यासाठी बोलवले जातील आणि लाईव्ह तुमचा संवाद त्यांच्याशी साधला जाईल आणि तुमच्या समस्या वेळोवेळी काय केल्या जाईल, सोडवल्या जाईल आणि कशा प्रकारे तयारी करायचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला स्टेबल केले जाईल, कशा पद्धतीने तुम्ही स्टेबल होणार त्या भरतीसाठी। त्याच्यामुळं जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्टर करून जॉईन होऊ शकता। तर पाहूया पुढे काय दिलेले आहे। पहा, या ठिकाणी महत्वाची माहिती। उपरोक्त पदे भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथम 31/8/2025 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे शासनास मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 31/8/2025 नंतर मुदत वाढ घेणे आवश्यक राहील। 31/8/25 पर्यंत चालू राहणार आहे, परंतु जे अस्थायी पदे आहेत त्यांना 31/8/2025 च्या नंतर मुदत वाढ घ्यावी लागणार आहे, ते त्यांचा मुद्दा असेल, ज्यांचे काय अस्थायी पदे असतील ते। तर यामध्ये पाहू शकता काय म्हटलेले आहे। आता महत्वाचं म्हणजे आता ही पदे जी आहेत त्यांनी सांगितलेली आहेत ते कशा पद्धतीनं ऍड येणार का काय होणार। तर ह्याची जी काही जिल्हा न्यायालयाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे, त्या ठिकाणी जाहिरात येईल, त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल, ती पदे अप्लाय करता येईल त्या पदासाठी। त्याच्यासाठी तुम्हाला ह्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर वेळोवेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे, भेट द्यावी लागणार आहे, कारण पदे भरपूर आहेत। ज्या ज्या पद्धतीने न्यायालय स्थापना होतील त्या त्या पद्धतीने त्या त्या जिल्ह्यामध्ये काय होतील, जागा ह्या उपलब्ध होतील आणि तुम्हाला भरता येतील। तर अतिशय महत्वाची माहिती आहे। तर तयार राहा, प्रॅक्टिस करा, कारण क्लर्कसाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर टायपिंग कंपल्सरी असणार आहे, तिथे तुम्हाला ॲज इट इज प्रोसेस घेतली जाणार आहे। जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिक जरी पद असेल तर डायरेक्ट भरती घेतली जात नाही। ज्या पद्धतीने रेग्युलरली पद भरती होती त्या ठिकाणी पद भरती
प्रोसेस केली जाते त्याची. फक्त एखाद्या वेळेस तुमची लेखी परीक्षा होणार नाही, परंतु टायपिंग आणि मुलाखत हे दोन्ही कंपल्सरी त्याच्यामध्ये घेतले जातात. त्याच्यामुळे तयारीमध्ये तुम्हाला राहावे लागणार आहे. पेमेंट देखील अत्यंत चांगल्या प्रकारे असतो.